अरे मुलांनो, अरे काय झालंय? दुपारची वेळ, दुपारची झोपलेली असतात माणसं. आणि राशी, शाळेतून आलीस ना? कपडे बदल, ते दप्तर जागेवर ठेव. कोण करणार आहे हे सगळं? आणि आईने तुझ्यासाठी सुतरफेणी ठेवली, ती खाऊन घे. हा, चल जा. हे तू कुठे निघालस? हे इथे टाकलाय कागद, तो कोण उचलणार आहे? मी? उचल, चल कचऱ्याच्या टोपलीत टाक. जरा दुपारचं झोपू म्हटलं तर धिंगाणा सुरू यांचा. आज का तो? आज तो शहाणा. बोला. नाही, बघायला आलो, म्हटलं गॅरेज कसं आहे बघूया. छान आहे, मस्त बनवलंय. काय आपल्याला नडणार अजून कोण पैदा नाही झाला ना? तूच ना ज्यानं माझ्या माणसाविरुद्ध तक्रार केली? तक्रार नाही, एनसी केली. एनसी. एनसी? डायरेक्ट एनसी? काय ना, आजपर्यंत माझ्या विरोधात कोर्टात कुणीच गेलं नाही म्हणून उत्सुकता वाटली रे. आणि म्हणून डायरेक्ट इथे आलो बघायला कोण नवीन मोठा भाई आलाय ते. हे बघा, मला काही भाई वगैरे व्हायचं नाहीये, कळलं? अरे शाण्या, तू तर बनूच शकत नाही आमच्या राहुलबाई समोर. तुझी तर मौत आली राहता. हे काही बोलायचं नाहीये. कशाला गरम होतो रे? मग तुम्ही काहीही बोलाल का? मी खपून नाही घेणार. सोड ना. अरे कशाला तमाशा करतो भाई तुझ्याच एरियात? मला सांग, ही भंगार गाडी तूच आणली का रे पोलीस स्टेशन मधून? कसला येडा आहे रे तू? आपल्याला तर लय दया आली रे तुझ्यावर. म्हटलं एवढा भंगार गोळा करणारा भाई कसा होणार रे तू? हो, आमचा दादा जगातला सगळ्यात भारी मेकॅनिक आहे. ही गाडी ना एकदम चकचकीत बनवणार. ही भंगार गाडी आणि चकचकीत. नाही नाही, म्हणजे कसं आहे ना, चकचकीत तर शेंबडा पोरगा पण करेल रे, पण गाडी चालली तर गाडी म्हणायची, नाही तर काय खेळणं पण नाही. तुमच्या दोघांसाठी चपाती भाजीचे रोल केले. पटापट खायचंय आणि मस्ती करायची नाही. ओके ओके. गुड. असीम, मी जरा बाहेर जाऊन येते ना बाळा. हो. चलो बाय. ताई. नो फाइटिंग, प्रॉमिस कर मला. ताई, पण येता वेळेस चॉकलेट सिरप आणशील ना? घेऊन. ओके, चल बाय. खाऊन टाक पटकन. बाय बाय. बाय राशी. बाय. चॅलेंज आहे आपलं. ही जी गाडी भंगार दिसते ना तुम्हाला, ही नुसती चालणार नाही तर धावणार धावणार. वा 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 बारक्या, चॅलेंज चॅलेंज आवडला आपल्याला. मस्त. अरे मॅकॅनिक, स्वतःला मोठा मॅकॅनिक समजतोस ना? जर ही गाडी तू एका महिन्यात बनवलीस ना, तर मार्केटमध्ये जो भाव चालू आहे ना, त्याच्यात 50,000 मी एक्स्ट्रा देईन. आणि जर एका महिन्यात नाही बनवली तर 50,000 तू मला द्यायचे. बोल, कबूल? कबूल? कबूल का? पाटली पाटली. कबूल. काय बोललास? कबूल. 1 महिना. 1 महिन्यात येतो. चले. सत्या, थांब. कशाला अडवलं दादा? एकदाच रिझल्ट लावून टाकला असता ना त्याचा. लयच वटवट करायला लागलाय. सत्या, आपण त्यांच्या पातळीवर नाही जायचं. आपल्याला माहिती आपल्याला काय करायचंय ते. आपण आपलं काम करायचं, कळलं?
आणि सगळ्यात महत्वाचं, मारामारी करून प्रश्न नाही सुटत, लक्षात ठेव. चल जा, काम कर जा. काय झालं असीम? राशी मला पाणी दे ना. राशी, असीम तू तर स्ट्रॉंग बॉय आहेस ना. राशी पाणी दे. तुला तिखट कसं लागू शकतं रे? कोण हवं? मी निवेदिता. माझी 4 वाजताची अपॉइंटमेंट आहे इंटरव्ह्यू साठी. हा मी बघते एक मिनिट. हो बट सर आता थोडे बिझी आहेत, तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. हो. असीम, अरे किती फुसका आहेस रे तू. सगळं पाणी सांडतंय अंगावर. अरे असीम काय करतोय? अरे काय करतोयस? अरे अरे असीम तू येणार झालायस. असीम, असीम ती माझी सुतरफेणी आहे. असीम, असीम ती माझी सुतरफेणी आहे. निवेदिता, डॉक्युमेंट्स बघितलेत मी, सगळे ओके आहेत, फक्त अनुभव कमी आहे. हो सर, म्हणजे मला मान्य आहे माझा अनुभव कमी आहे, पण मी आजवर जेवढं काम केलंय ना ते 100% व्यवस्थित केलंय सर. आय एम सॉरी, पण आमच्याकडे जी पोस्ट आहे त्यासाठी अजून अनुभवाची गरज आहे. तुमचा अनुभव कमी आहे, त्यामुळे तुम्हाला जॉब नाही देऊ शकत. नो प्रॉब्लेम सर, थँक्यू. निवेदिता, तुझं प्रेझेंटेशन छान आहे. माझं भूजला एक प्रोजेक्ट चालू आहे, तू तिथे अप्रेंटिसशिप करू शकशील का? 6 महिने काम बघून कन्फर्म करू. सी, तुझ्यासाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी ठरेल. थँक्यू सर, पण मला हे शहर सोडून दुसरीकडे कामाला नाही जाता येणार. तरुण दिसताय, आय अंडरस्टँड, मॅरिड आहात. यावर करिअरवर कॉन्सन्ट्रेशन करायला हवं. जगभर फिरायला तयार असायला पाहिजे, त्याशिवाय करिअरमध्ये ग्रोथ कशी होणार? तुमचं अगदी बरोबर आहे सर, बट आय एम सॉरी, माझ्या प्रायोरिटीज ठरल्या आहेत आणि मला काय हवंय ना तेही मला माहिती आहे. मला दुसऱ्या शहरात जाऊन जॉब नाही करता येणार. बट थँक्यू. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी येते. असीम, आजी, हा माझी सुतरफेणी खात होता. निर्लज्जच आहे. याला ना कितीही शिक्षा करा, हा सुधरतच नाही. काय रे, कुणी परवानगी दिली तुला? का खात होतास तिची सुतरफेणी? आणि खाल्ली तर नाहीच, सगळी जमिनीवर सांडून ठेवली आहेस. म्हणजे तुलाही नाही आणि तिलाही नाही. तुला मला घाल कुत्र्याला. हा तुला दाखवतेच. घे घे झाडू आणि सगळं झाडून काढ. बघत काय बसलायस माझ्याकडे घुमल्यासारखा? झाड. नीट झाड. कोण आलाय माझ्या राशीला देव जाणे. त्याची बहीण गेली तिकडे गावभर भटकायला, आता आम्ही काय करायचं? नाही, सुमित्रा मारे तोऱ्या तोंड वर करून सांगत होती, माझी लेक निवेदिता किती गुणी, किती छान मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. आणि काय झालं? आमच्या घरात आली, नोकरी घालवून बसली. शिवच फाटकन दुसरं काय. आणि आता हा
एक तर तिला सांभाळा आणि या पोराला पण सांभाळा. दोघही भाऊ बहीण सारखेच. अक्कल नाही काडीची त्या निवेदिताला आणि काय. माझ्या ताईला काय बोलू नका. ए जास्त शाणपणा करायचा नाही हा. हॉर जीप सुरू सुरू चालायला टाकतो झाडू. टाक टाक हाताने गोळा कर. हाताने कसं गोळा करता येणार? झाडू मारतोय ना मी. आणि तसंही खाता येणारच नाही. नाहीतरी खाता येणार नाहीये का म्हणे. थांब आता हेच खाऊ घालते तुला. उघडतोय खा. असीम, ताई असीम, बरं आहेस ना तू? काही त्रास होत नाहीये ना? ए मी काही खून बिन करत नव्हते त्याचा. तू खाली घ्यायला जा. राशी तू पण जा सोबत. खेळून या थोडा वेळ आणि मग रात्री येऊन अभ्यास करायचा. हा जा. सासूबाई अहो हे सगळं काय करताय तुम्ही? तुझ्या लाडक्या भावाने सगळा गोंधळ घातलाय ना त्याला विचार. सासूबाई तो लहान आहे म्हणून त्याने वाटेल तसं वागायचं आणि आम्ही त्याचं वाटेल तसं वागलेलं सहन करायचं. जेव्हा तो चुकतो तेव्हा मी त्यालाच बोलते सासूबाई. तरी तुम्ही त्याच्याशी असं का वागता? तुम्हाला मी माझे बाबा आवडत नाहीत, असीम बद्दल प्रेम वाटत नाही, हे सगळं समजू शकते मी. पण तो एक लहान मुलगा आहे. तो अजून गोष्टी शिकतोय. तुम्ही मोठे आहात. त्यामुळे त्याला थोडं समजून घ्या ना प्लीज. म्हणजे मी चूक करते असं म्हणायचंय तुला? मी तुम्हाला चुकीचं कशी म्हणेन सासूबाई? असीम पेक्षाही लहान होते ना तेव्हापासून मी तुमच्या घरात येतेय. तुमच्या हातचं जेवले मी. तुम्ही आधी अशा नव्हतात. आता नेमकं काय झालंय की तुम्हाला आम्ही नजरेसमोरही नकोसे झालोय. प्लीज प्लीज असं नका वागू ना. म्हणजे सगळी चूक फक्त माझीच आहे असंच म्हणायचंय ना तुला? तुझ्या वडिलांमुळे जेव्हा यांच्यावर संकट आलं ना तेव्हा तुला नसेल काही फरक पडला, पण त्यानंतर अख्खं आयुष्य त्याचे परिणाम भोगतोय आम्ही. तुझ्या घरच्यांमुळे कायम त्रास झालाय आम्हाला. सासूबाई तसं नव्हतं अहो. तुम्हालाही माहितीये की त्यावेळेस आता सुद्धा माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू पाहतीयस ना? अहो काय बोलताय तुम्ही? का करेन मी असं? आणि मी हे करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये सासूबाई. मला फक्त आपल्या घराचं सुख महत्वाचं आहे, अजून काही नाही. हो का? आणि माझ्यासाठी आपल्या घराचं सुख महत्वाचं नाहीये असं म्हणायचंय तुला? आपल्या घराच्या सुखशांतीसाठी गृहशांतीची पूजा कर, ही पूजा कर, ती पूजा कर, करतेच ना मी. सासूबाई मला फक्त एवढंच म्हणायचंय की असीम लहान आहे. त्याच्या वयाचा प्लीज विचार करा. तुम्हाला तो आवडावा असं माझं म्हणणंच नाहीये, पण त्याला त्रास होईल असं तरी काही करू नका हो प्लीज म्हणते. तो जर माझ्यामध्ये आला तर मी कसलीही खात्री देऊ शकत नाही. आणि असंही तू माझ्याबद्दल एक मत तयार. माझ्या बाबांनी एक गोष्ट सांगितली होती मला की शेवटी चांगल्याचाच विजय होतो. आणि त्या दिवसाची वाट बघायची तयारी आहे माझी. मी वाट बघेन. ए सत्या. हा जीजू मला दे, मी उचलतो. अरे जड आहे असीम. अरे असीम जड आहे. अरे सॉरी जीजू, काय फुटलं तर नसेल ना? नाही काय फुटलं नाहीये. काचेचं काही नाही त्याच्यात. स्पेअर पार्ट्स आहेत. सत्या हे हात घेऊन जा. हा हे पण ठेवा. जीजू मी तुला काय मदत करू? तू मला मदत करणार आहेस? काय मदत करणार आहेस? तुला पानं आणून दे. पाना? अरे पानं आणून देणं हे काय मदत झाली का? हा त्यापेक्षा तू दुसरं काहीतरी कर. ठीक आहे? काय करू? बरं एक काम कर. मी ना आता थोड्या वेळाने गाडी पॉलिश करायला घेणार आहे, तेव्हा तू मला मदत कर. चालेल? पॉलिश करायला? आता नाही, या नंतर. चालेल. चल आता खेळ. ए सत्या छी किती घाण झालीये. मी कार पॉलिश करतो. जीजूला पण मदत होईल.
असीम असीम अरे असीम अरे असीम हे काय करतोयस तू? तुला कार पॉलिश करायला मदत करतोय. ही अशी सॉरी जिजू, मी काय चुकीचं केलं का? अरे चुकीचं काही नाही केलंस तू, पण हे अशा पद्धतीने नाही करत रे. कपडे बिपडे काढून घाण दिसतं ते. बरं आता एक काम कर, तू हे टी शर्ट घेऊन ना वर जा आणि चेंज करून ये, ठीक आहे? पण असीम हे तू तुझ्या निविताला काय कळू देऊ नको हा, नाहीतर ती तुला ओरडेल आणि मलाही ओरडेल. आणि राशीलाही सांग, काय सांगू नको म्हणून, ठीक आहे? जिजू पण माझ्या पोटात सिक्रेट राहत नाही. हे बघ असीम, तू हे जर सिक्रेट ठेवलंस ना तर मी तुला आणि राशीला पिझ्झा पार्टी देईन. पिझ्झा पार्टी? हो. सिक्रेट? हा सांगायचं नाही हा. राशी चल पिझ्झा पार्टी. पिझ्झा पार्टी मी पण आले. हे जा, हे घेऊन जा. बाय. बरोबर आहे. कॉफी. कॉफी? क्या बात आहे, मला खरंच गरज होती. आज तू एकटा कसा? ते दोघे कुठे गेले? ते गेले, घरी गेले. का? अगं बाकीची कामं ठीक आहेत ग, मी या कामाचे पैसे नाही देऊ शकणार ना त्यांना. नाही म्हणजे ते माझ्याकडे काय मागणार नाहीत, पण असं फुकटचं राबवून घेणं मला काय पटत नाही. मला चुकीचं वाटतं ते, म्हणून पाठवून दिल. बरोबर आहे तुझं. अगं पण निवी तू का जागी आहेस? जाऊन झोप ना, आणि मी घेऊन येईन कप रिकामा. नाही नको, मी थांबते तुझ्या बरोबर. अगं निवी कशाला? नाही थांबलीस तरी चालेल. पण मला नाही चालणार ना धन्या. तू माझ्यासाठी एवढं काम करणार आणि मी का नाही थांबायचं तुझ्या बरोबर? अगं पण मग असीम. त्याला झोपवून आले मी. आज मी तुझी असिस्टंट. असिस्टंट? अशी असिस्टंट असेल तर मग कामात लक्ष कसं लागेल? काय म्हणालास? अगं मी म्हणालो की काम सुरू करायचं का? येस बॉस, सांगा काय काम करूया? तू काय करशील? तू एक काम कर, तू सगळ्यात आधी ना हा पाना माझ्या हातात दे. हे घ्या सर. चला या या. अशी झोप ग, काय कटकट आहे. कसा दुखतोय? काय? कसा दुखतोय? उठ 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 राशी, उठ उठ उठ. काय ग, कसा दुखतोय म्हणजे? उठ जाणार पाहिजे. राशी मला सांग, आईस्क्रीम खाल्लंस ना आज पण? नाही मग काय नाजूक झालीस राशी? काय ग तुझं? मी काय नाजूक विजूक नाही असीम सारखी. मी स्ट्रॉंग आले. तुला माहितीये असीमला लगेच सर्दी होते. हळू बाई कुठचं. नाहीयेस नाजूक ना तू? हा मग बाई ते असीम पुराण बंद कर. तुझा कसा दुखतोय ना, औषध आणते मी, थांब. आई थांब ना. तुला माहितीये आज काय झालं? आज ना यश काका मला आणि असीमला पिझ्झा खायला घेऊन गेला होता. चला 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 या. चला चला. ए पाऊस. ए पोरानो, भिजू नका, सर्दी होईल. जात जात जा. यश काका चल आपण पण भिजूया. राशी नको, सर्दी होईल ना उगाच. प्लीज ना. बरं ठीक आहे, जा तू जा. अगं मी कशाला? नको नको.
राशी झोप बाळ. औषध आणते मी तुला. काय न्यूज दिलीस राशी, आता काही खरं नाही. काय 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 पण तो मागचा कॅन घे. ड्रिंक पाणी घेऊन काय ड्रिंक पाणी घेऊन माग. धन्या हे अरे ड्रिंक पाणी तुझं. हे हवंय का? अगं तुझं वाजलं 17 ड्रिंक पाणी. ह्यातलं काही हवंय का? अगं 17-18चा रिंग पान आहे तिकडे, तो दे मला. मग आधी तुला असं सांगता येत नव्हतं? सॉरी. हे दे. हे घे. एक मिनिट हे दे. त्या टेबलवर वायर आणि बल्ब आहे, ते घेऊन ये ना जरा. हे हे कशासाठी? अगं मगाशी मी बॅटरी चार्जिंगला लावली होती, ती चार्ज झाली आहे की नाही ते बघतोय. कसं बघायचं बघ. हे असं धरायचं आणि हे बल्ब पेटला म्हणजे फुल चार्ज. आता बघ हे जर असं, हे काय होते? अरे लाकूड थांब. अगं मारू नको, मारू नको, मी मस्करी करत होतो. अगं शॉक नाही बसलाय मला. हे बघ हे कसं शॉक बसणार. सॉरी सॉरी. मी घरी चालले.
असीम असीम हे असीम असीम ए बाळा असीम असीम डोळे उघडणार आहे असीम असीम बघ ना माझ्याकडे असीम अरे डोळे उघड ना काय झालंय ह्याला असीम असीम निवेदिता काय झालं बाळा डोळे उघड निवेदिता असीमला काय झालंय मला नाही माहित काका मला ती जा पटकन पाणी घेऊन ये जा असीम बघ ना माझ्याकडे असीम काय होतंय तुला असीम आओ घ्या आण असीम असीम डोळे उघड असीम असीम मारा असीम मारा काका काका तुम्ही प्लीज धन्याला बोलवा ना म्हणजे यश कुठे आहे तो गॅरेज मध्ये सासूबाई काय इतक्या रात्रीचं गॅरेज मध्ये काम करतोय यश अरे देवा आणि आता वर आल्यावर या पोराची उस्तवार करा आराम म्हणून कसा नाही माझ्या लेकाला मालती हे सगळं बोलायची ही वेळ आहे का जा पटकन खाली जा आणि यशला बोलव नाही नंतर झोपलीस तरी चालेल इकडे काय करायचं ते आम्ही बघतो जा पटकन सासूबाई प्लीज प्लीज बोलवा ना धन्याला प्लीज आणते 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 हीच काय ती मूर्ख असीम उठा रे बाळा प्लीज डोळे उघड ना असीम असीम डोळे उघड ना रे असीम असीम नर्स माझा भाऊ हा 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 बेशुद्ध पडलाय घरी डॉक्टर कुठे आहेत हो इकडे आ गया चल धन्या चल असीम सावकाश धन्या एक मिनिट बाजूला बाजूला डॉक्टर हा घरी बेशुद्ध पडला बघा ना आमचा असीम एक मिनिट शांत व्हा नेमकं झालंय काय हा बेशुद्ध का झालाय काही खाल्लंय का त्याने हो थोडा वेळ आधी व्यवस्थित जेवला होता डॉक्टर बाकी बाकी काही नाही डॉक्टर प्लीज जरा बघा ना त्याला तुम्ही पहिले शांत व्हा आणि पहिले बाहेर जा हा आयसीयू रूम आहे इथे कोणाला थांबता येणार नाही सगळेजण बाहेर जा डॉक्टर प्लीज मी थांबते त्याच्या बरोबर सिस्टर सगळ्यांना बाहेर घ्या डॉक्टर नको ना प्लीज मला थांबू द्या ना त्याच्या बरोबर आहो देवा माझा असीम ही जबाबदारी निभावण्याची ताकद दे मला शक्ती दे देवा इथे सही करा आणि 25,000 रुपये जमा करा 25,000 हो आता लगेच भरावे लागतील का हो उद्या सकाळी येऊन भरले तर चालतील का म्हणजे मी पैशांची अरेंजमेंट करतो आणि उद्या सकाळी येऊन भरतो चालेल का ठीक आहे आम्ही पैशांसाठी अडवलं नाहीये उपचार तर तसे सुरू आहेतच पण सकाळपर्यंत तुम्ही पैसे भरले नाहीत तर मात्र आम्हाला काही करता येणार नाही 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 तुम्ही उपचार चालू ठेवा मी सकाळपर्यंत भरतो पैसे Thank you.